मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बॅक्टेरियोफाजचे होस्ट रेंज काय असतं, म्हणजे कोणकोणत्या आणि कशा प्रकारे जो होस्ट बॉडीला तो अटॅचमेंट होतो आणि त्याच्यामध्ये कसा तो एंटर करतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे जे की पूर्ण मेकॅनिझम आहे जे की बॅक्टेरियल होस्टला इंटरॅक्ट करायचं किंवा त्या रिसेप्टर जे काही असेल त्याला बाइंड करायचं आणि सक्सेसफुली जे काही इन्फेक्ट कसं केलं जातं फाजकडून ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला जो व्हिडिओ सुरुवात करूयात. सर्वात प्रथम आपल्याला बॅक्टेरियोफाज म्हणजे काय, हा एक व्हायरस आहे जो स्पेशली बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतो, जो की मोस्टली अबंडंट बायोलॉजिकल एंटिटीज आहे आपल्या अर्थवरती. आणि होस्ट स्पेसिफिसिटी म्हणजे काय, एखादी बॅक्टेरियल स्पेसिस जो की फाजला ॲज अ प्रोडक्टिव्हिटीली इन्फेक्ट करण्यासाठी रिप्लिकेट करण्यासाठी वापरला जातो किंवा त्याचे जे एक मॉलिक्युलर इंटरॅक्शन आहे किंवा कॅपेबिलिटी जे फॅक्टर आहे ते डिटरमाइन करण्यासाठी त्याला मदत करतो. अशा जे काही बॅक्टेरियल स्पीसीजला म्हटलं जातं होस्ट स्पेसिफिसिटी किंवा होस्ट रेंज ऑफ अ बॅक्टेरियोफाज. त्याच्यानंतर मोलॅक्युलर मेकॅनिझम म्हणजे पहिल्यांदा जे काही होस्ट रिकग्निशन हे केलं जातं, म्हणजे बॅक्टेरियोफाजपासून म्हणजे ह्या बॅक्टेरियामध्ये जाण्यासाठी त्याला आधी जी की सेल वॉल असेल किंवा जेवढे पण जे रिसेप्टर वगैरे असतील त्याला आधी रिकग्नाइज करण्यासाठी पाहावं लागतं. त्याच्यानंतर पुढे जाऊन जे काही इंटरॅक्शन हे होत असतं. तर पहिल्यांदा इनिशियल रिकग्निशन हे होतं, म्हणजे जे की फाजचे जे काही टेल फायबर असतात ते पूर्णपणे बॅक्टेरियल सरफेसला स्कॅन करतात, जेणेकरून त्याच्यावरती त्या बॅक्टेरियल सेलवरती एखादा रिसेप्टर असेल जेणेकरून त्याला बाइंडिंगसाठी उपयोगात येईल. कारण की जे बॅक्टेरियोफाजला वरचे जे काही टेलवरती जे काही रिसेप्टर असतात ते त्याला मदत करत असतात, जेणेकरून त्यातला जो DNA असतो बॅक्टेरियोफाजचा तो त्या बॅक्टेरियल सेलमध्ये एंटर करू शकेल. पहिल्यांदा पूर्णपणे इनिशियल रिकग्निशन केलं जातं, म्हणजे जो काही रिसेप्टर मॉलिक्यूल आहे तो कम्पेटेबल आहे की नाही, बॅक्टेरियल सेलवरती जो काही रिसेप्टर आहे तो कम्पेटेबल आहे की नाही ते आधी चेक केलं जातं. त्याच्यानंतर स्पेसिफिक बाइंडिंग, त्याच्यानंतर मग कन्फर्मेशन झाल्यानंतर जे काही 12 प्रोटीन असतो तो क्रिएट करतो अटॅचमेंट करण्यासाठी, जेणेकरून तो स्पेसिफिक बॅक्टेरियल सरफेस रिसेप्टरला अटॅच होण्यासाठी हा काही जे प्रोटीन असतात ते तयार करतो. तसंच इंजेक्शन ट्रायगर म्हणजे सक्सेसफुली बाइंडिंग होतं, ॲक्टिवेट होतं आणि जी काही मशिनरी असेल इंजेक्शन वगैरे असेल ते मशिनरी ॲक्टिवेट झाल्यावरती जो काही DNA असतो तो होस्ट सेलमध्ये जो काही डिलिव्हरी केला जातो किंवा ट्रान्सफर हा केला जातो. असं पूर्ण होस्ट रिकग्निशन आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर स्पेसिफिसिटी म्हणजे जो काही स्पेसिफिक एरिया असेल तिथंच जो काही बॅक्टेरियोफाजचा जो रिसेप्टर आहे तो बाइंड करत असतो. म्हणजे स्पेसिफिक जर आपण पाहिलं कॉमन बॅक्टेरियल रिसेप्टर जे काय असतात लिपोपॉलिसॅकराइड जे की ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतं आपल्याला माहिती आहे. तसंच टिचॉइक ॲसिड जो काही ग्राम पॉझिटिव्ह सेल वॉलमध्ये प्रेझेंट असतं ह्याच सरफेसवरती तो स्पेसिफिक बाइंड करतो. म्हणजे आउटर मेम्ब्रेन प्रोटीन असतील किंवा जे काही बॅक्टेरियाचं जे फ्लॅजिला असेल पिली असेल जे स्ट्रक्चर असेल त्याच्यावरती तो अटॅक करतो आणि तिथून जे काही DNA असेल तो ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करतो. तसंच कार्बोहायड्रेट चेन असेल किंवा सरफेसचे जे काही ग्लायकोप्रोटीन असेल अशा रिसेप्टरला तो बाइंड करतो, जेणेकरून जे काही त्याची जे DNA आहे तो ट्रान्सफर होऊ शकेल आणि त्याला अटॅचमेंटसाठी जागा मिळू शकेल. तर स्पेसिफिक असे जे काही बॅक्टेरियल रिसेप्टर हे आपण पाहिले. त्याच्यानंतर आता मेन स्टेप आहे, म्हणजे पहिल्यांदा फाज इंजेक्शन आणि DNA एंट्री बॅरियर. सगळ्यात पहिल्यांदा सेल वॉल पेनिट्रेशन, जो काही फाजचा जो लायसोझोम हा जो एन्झाईम आहे, अजून काही जे एन्झाईम आहे ते पेप्टिडोग्लायकन लेअरला डिग्रेड करण्याचं किंवा डायजेस्ट करण्याचं काम करतात, जेणेकरून एक एंट्री पाथवे हा क्रिएट होऊ शकेल. त्याच्यानंतर मेम्ब्रेन ट्रान्सफर, जो काही टेल ट्यूब आहे तो एक्सटेंड होऊन जे काही सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन थ्रू जातो, जेणेकरून जे काही DNA ट्रान्सफर असेल ते त्याला एक ट्यूब मिळेल, जेणेकरून त्या बॅक्टेरियोफाजपासून बॅक्टेरिया सेलमध्ये DNA ट्रान्सफर हा होऊ शकेल. त्याच्यानंतर DNA प्रोटेक्शन, सगळ्यात महत्त्वाचं DNA प्रोटेक्शन करणं गरजेचं असतं, कारण की प्रत्येक बॅक्टेरियल सेलमध्ये होस्ट जे काही रेस्ट्रिक्शन एन्झाईम किंवा क्रिस्पर जे काही सिस्टीम ही असते, त्यामुळे DNAला प्रोटेक्ट करणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण की ज्या वेळेस एखादा आपल्या बॉडीसुद्धा एखादा जर जे व्हायरल वगैरे असेल किंवा एखादा बॅक्टेरिया जर एंटर झाला तर आपली बॉडी जी काही आहे T सेल जे काय आहे किंवा B सेल आहे ते ॲक्टिवेट होतात आणि T सेल जे काय असतात त्या इम्युनिटी आपली तिथं बूस्ट होते आणि T सेल त्या पूर्णपणे
त्या जो बॅक्टेरिया असेल किंवा जे पॅथोजन असेल किंवा एखादा होस्ट बॉडी असेल, तर होस्ट बॉडी ती पूर्ण त्याला आयडेंटिफाय करून, रिकग्नाईज करून त्याला पूर्णपणे किल करण्याचं काम केलं जातं, डिस्ट्रॉय करण्याचं काम केलं जातं. तसंच बॅक्टेरियल सेलमध्ये काही असे रिस्ट्रिक्शन एन्झाईम असतात जे की होस्ट एंटिटीजला किल करण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे मग DNA ला प्रोटेक्ट करणं हे खूप गरजेचं असतं. तर मग जे काही DNA ला प्रोटेक्ट केलं जातं त्याची जी कव्हरिंग असते ती एकदम जे काय असेल ती टणक ठेवली जाते. त्यामुळे जो काही DNA आहे तो प्रोटेक्ट होतो आणि रेप्लिकेशन कम्पॅबिलिटी म्हणजे जो काही फाज असेल तो एखाद्या होस्ट मशिनरीमध्ये असा इनकोड होतो जेणेकरून तो रेप्लिकेशन प्रोटीन हा स्वतःच तयार करतो आणि जे बॅक्टेरियल सेल असेल त्याच्यातल्या DNA पासून ते जे काही न्यूट्रिएंट आहे ते सक करण्याचं काम करतो आणि त्याच्यानंतर आपली जी ग्रोथ आहे ती करून घेतो. त्यामुळे जे काही DNA मधलं बॅक्टेरियल DNA मधलं न्यूट्रिएंट हे सक केल्यामुळे त्या सेलला जे काही न्यूट्रिएंट आहे ते नीट व्यवस्थित मिळत नाही आणि फास्ट तिथे ग्रोथ हा करून घेतो. अशा प्रकारे जी काही बॅक्टेरियल सेल आहे ती डॅमेज होऊन जाते आणि पूर्णपणे रप्चर होऊन आणि हा परत त्या सेलमधून बाहेर निघून एखाद्या नवीन होस्ट बॉडीमध्ये जे काही आहे ते जाण्यासाठी तयार असतो. त्याच्यामध्ये आपण पाहिलं कंपॅरिझन जे काय आहेत नॅरो आणि ब्रॉड, म्हणजे नॅरो आणि ब्रॉड जे काही होस्ट रेंज पाहिजे आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं नॅरो होस्ट रेंज म्हणजे याच्यामध्ये सिंगल स्पेसिस किंवा स्ट्रेनला इन्फेक्ट केला जातं जेणेकरून हायली स्पेसिफिक जे काही रिसेप्टर बाइंडिंग आपल्याला पाहायला मिळते. इंजेक्शन मेकॅनिझम हे स्पेशलाइज असतं आणि थेरॅपेटिक ॲप्लिकेशन हे लिमिटेड आपल्याला पाहायला मिळतात. आणि ब्रॉड होस्ट रेंजमध्ये जर पाहिलं याच्यामध्ये मल्टिपल स्पेसिस किंवा जॉनराला इफेक्ट केला जातं जेणेकरून जे काही फ्लेक्झिबल अटॅचमेंट प्रोटीन जे आहे रेप्लिकेशन प्रोटीन ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि याच्यामध्ये युनिव्हर्सल इंजेक्शन सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते आणि थेरॅपेटिक जे काही पोटेन्शियल आहे ते आपल्याला ग्रेटर हे पाहायला मिळतं. त्याच्यानंतर फॅक्टर लिमिटिंग होस्ट रेंज एक्सपान्शन म्हणजे काही जे बॅक्टेरिया असतात हे जे मेकॅनिझम चालू होते त्याला डिफेन्स करण्यासाठी किंवा जे काही फास्ट जे इन्फेक्शन आहे त्याच्या अगेन्स्ट एक मेकॅनिझम तयार करत असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं फिजिकल बॅरियर. तर सेल वॉल जे काही कंपोजिशन असेल ते डिफरन्स असू शकतं किंवा जे मेम्ब्रेन स्ट्रक्चरल व्हॅरिएशन असेल किंवा रिसेप्टर ॲब्सॉर्प्शन असेल हे जे की इनिशियल जे काही अटॅचमेंट असेल किंवा पेनिट्रेशनला प्रिव्हेंट करण्याचं काम करत असतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की बॅक्टेरियलमध्ये सुद्धा जे काही इन्व्हेन्शन किंवा त्याच्यामध्ये रिव्होल्युशन हे होत असतं कारण की जर त्यांना माहिती आहे की जर फाजेस आपल्यावर अटॅक करता येतं मग आपल्यामध्ये पण जे काही नवीन जे रिन्युव्हेशन आहे ते आपण केले गेले पाहिजे. त्यामुळे जर फिजिकल बॅरियर म्हणजे जे काही सेल वॉल असेल त्याच्या कंपोजिशनमध्ये जर बॅक्टेरियाने बदल घडवून आणला किंवा जे काही मेम्ब्रेन स्ट्रक्चर असेल किंवा त्याचे जे रिसेप्टर त्याच्यामध्ये जर प्रेझेंटच नसेल कारण की मेनली बॅक्टेरियोफाजला रिसेप्टरला बाइंड झाल्यावरतीच त्याच्यामध्ये एंट्री करावी लागते. पण जर त्याच बॅक्टेरियावरती जर रिसेप्टरच नसतील तर त्यामुळे तो जो इनिशियल अटॅचमेंटही होणार नाही आणि तो पेनिट्रेटही तिथे करू शकणार नाही. त्याच्यानंतर होस्ट डिफेन्स सिस्टीम काही जे रेस्ट्रिक्शन मॉडिफिकेशन सिस्टीम असेल किंवा क्रिस्पी असेल त्याच्यामुळे इम्युनिटी इन्क्रीज होते. त्यामुळे जे काही इन्फेक्शन असेल ते प्रिव्हेंट करण्याचं काम करते. कारण की काही वेळेस काय होतं बॅक्टेरियोफाज हा एंटर करतो पण मग आपल्या बॉडीमध्ये तसं आहे तसंच बॅक्टेरियल जे काही सेल आहे त्याच्यामध्ये होत असतं. त्यामुळे जे काही फाज वगैरे असेल काही वेळेस तो किलसुद्धा होऊन जातो. तर मेटाबॉलिक इनकम्पॅबिलिटी आणि त्याला जे काही कोडॉन आहे किंवा ट्रान्स्क्रिप्शन होण्यासाठी रेप्लिकेशन होण्यासाठी जे काही मेटाबॉलिक पाथवे आहे ते जर प्रिव्हेंट करून ठेवले त्यामुळे त्याचं रेप्लिकेशन हे सक्सेसफुली होऊ शकत नाही. तसंच इव्होल्युशनरी जे काही ट्रेड ऑफ आहे म्हणजे त्याची स्पेसिफिसिटी असेल किंवा इफिशियन्सी असेल ते लिमिट ॲडॅप्शन जर आपण ठेवलं त्यामुळे मल्टिपल जे काही होस्ट टाईप आहे ते सायमल्टेनियसली हे होत असतं. त्यामुळे त्याच्यात जर इव्होल्युशन वगैरे होत गेलं त्या बॅक्टेरियल सेलमुळे त्यामुळे जो काही फाजेस वगैरे आहे ते त्याच्यावरती एकदम त्याची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती खूप कमी होऊन जाते. असे वेगवेगळे जे फॅक्टर आहे ते लिमिटेड करत असतात जे की फाजला इन्फेक्शन करण्यापासून. त्याच्यानंतर लॅबोरेटरी मेथड म्हणजे जे होस्ट रेंज आहे ती आपण कशी डिटरमाइन करू शकतो लॅबोरेटरी ते आता आपण पाहूयात. पहिली आहे फ्लॅग एसी मेथड. याच्यामध्ये स्टँडर्ड टेक्निक म्हणजे बॅक्टेरियल जे काही लॉन असेल बॅक्टेरियल जे काही कल्चर असेल त्याच्यामध्ये सिरियली जे काही फाज आहे ते डायल्युशन करून त्याच्यामध्ये टाकले जातात किंवा त्याच्यानंतर त्याच्यावरती आगार जे काही आहे तो पोर केला जातो. त्यामुळे आपलं जे काही इन्फेक्शन इफिशियन्सी आहे
किंवा जे ससेप्टेबल होस्ट आहे तो आपण याच्याद्वारे आयडेंटिफाय हा करू शकतो. तर मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण आयसोलेशन आणि इन्युमरेशन जे बॅक्टेरियोफाज आहे ते आपण पाहिलं होतं. त्याच्यामध्ये मी ऑलरेडी डिस्कस केलं आहे तो पॉईंट. त्याच्यानंतर लिक्विड कल्चर टेस्टिंग. तर ग्रोथ इनिबिशन जो काही असे असेल किंवा लिक्विड मीडिया असेल तो असा काही जो काही डाटा आहे तो प्रोव्हाइड करतो, जेणेकरून जे काही फाजचं जे काही लॅटिक ॲक्टिव्हिटी आहे ती वेगवेगळ्या बॅक्टेरियल स्ट्रेनसोबत कशी आहे किंवा त्याचं इनिबिशन वगैरे कसं आहे ते आपण पाहू शकतो. म्हणजे एखादा जर बॅक्टेरिया त्या फाजला इनिबिट करतो आहे, त्याला ग्रो होण्यापासून रोखतो आहे, तर ते कशामुळे होतं आहे आणि का होतं आहे ते आपण त्याच्यामध्ये टेस्टिंग किंवा त्याचा ॲसेद्वारे आपण क्वांटिटेटिव्ह जो काही डाटा आहे तो मिळू शकतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस मॉलिक्युलर कन्फर्मेशन आणि हे पूर्णपणे जो काही बॅक्टेरियल स्ट्रेन असेल त्याच्या होस्टमध्ये जर ज्यावेळेस तो गेला तर मग मॉलिक्युलर कन्फर्मेशन म्हणजे जे काही DNA रेप्लिकेशन आहे त्याच्याद्वारे किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आपण द्वारे व्हिज्युअलायझेशन करू शकतो. कारण की त्याच्यामध्ये समजतं की जो DNA आहे किंवा जो बॅक्टेरियल सेल आहे त्याच्यामध्ये जो काही फाजचं आहे ते इन्फेक्शन झाले की नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय काय चेंजेस वगैरे आलेले आहे, कोणकोणते कॉन्फर्मेशनल चेंजेस आले किंवा जे काही DNA आहे तो कसा रेप्लिकेट झाला ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. किंवा जी PCR टेक्निक आहे पॉलिमराइज चेन रिॲक्शन त्याच्यामध्ये आपल्याला समजतं. त्याच्यानंतर हे जे काही क्लिनिकल आणि एन्व्हायरमेंटल ॲप्लिकेशन आहे म्हणजे हे जे काही फाजेस वगैरे आहे तो एखाद्या होस्ट बॉडीमध्ये जातो आहे तर त्याच्यामुळे आपल्याला माहिती की जे काही अँटीबायोटिक रेझिस्टन्स जो काही करण्याचं काम करतो आहे, जे हॅझार्डस जे काही पॅथोजन आहे त्याला किल करण्याचं काम करतो आहे. त्यामुळे जे काही स्पेसिफिक जे काही एखाद्या थेरपीसाठी किंवा एखाद्या स्पेसिफिक डिसीजसाठी आपण ते वापरू शकतो किंवा जे पॅथोजन कंट्रोल आहे फूड सेफ्टीमध्ये जे काही पॅथोजन आपल्याला पाहायला मिळतात, जे काही 5 पॅथोजन असतात इकोलाय, सॅल्मोनेला, शिगेला, येसरस आणि पी एरोजेनस आणि बॅसिलस सीरस जो काही भातामध्ये आढळतो. असे वेगवेगळे जे काही पॅथोजन आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण वापरू शकतो. म्हणजे असा जे काही फाज आहे तो मॉडिफाय केला जातो, म्हणजे GM म्हणतो आपण त्याला, जेनेटिकली मॉडिफाय असा केला जातो की जो की ते जे काही पॅथोजन असेल त्याला किल करू शकेल आणि त्याची जी ग्रोथ आहे ती स्टॉप करू शकेल. त्यामुळे जे काही ॲग्रिकल्चर जे काही डिसीज आहे ते मॅनेजमेंट आपण करू शकतो किंवा जे काही ॲक्वाकल्चरमध्ये जे पॅथोजन आहे त्याचं प्रिव्हेन्शन आपण याच्याद्वारे करू शकतो. अशा वेगवेगळ्या टेक्निकमध्ये जो काही फाज आहे बॅक्टेरियोफाज आहे तो वापर हा केला जातो. म्हणजे बायोलॉजिकल असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा फार्मास्युटिकल असेल, मेडिसिनमध्ये याचा ॲप्लिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण होस्ट रेंज ऑफ अ बॅक्टेरियोफाज हा टॉपिक डिस्कस केला. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.